मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र हो, 15 सप्टेंबर 2024च्या रात्री म्हणजे 16 सप्टेंबर जेव्हा उगत होतं, जालना शहरामध्ये विजाच्या कडकडाटासह अतिशय मुसळधार पाऊस झालेला आहे. आणि जालना शहरासह या जालना शहरामध्ये जालन्यातून ज्या सीना आणि कुंडलिका नदी वाहतात त्या नदीच्या प्रवाहाच्या क्षेत्रामध्ये अतिशय पाऊस झालेला आहे. जालना शहरामध्ये जी कुंडलिका नदी वाहती आणि त्यासोबत जी सीना नदी तिला येऊन मिळती, या नदीच्या क्षेत्रामध्ये फार मोठा पाऊस झालेला आहे. जालना शहराजवळ बसस्टँडपासून जी नदी वाहते तिला सीना नदी असे म्हणतात. आणि ही सीना नदी जामवाडीच्या जवळ असलेलं श्री क्षेत्र भगवानगड या शिवारातून ही उगम पावते. आणि ही नदी नंतर जालना शहराजवळ बसस्टँडजवळ वाहत येते आणि पुढं समोर या गणेश घाटाजवळ कुंडलिका नदीला मिळते. आणि जालना शहरात ही कुंडलिका नदी जी वाहते ही राजूरच्या श्री क्षेत्र राजूर गणपती इथं उगम पावते. आणि त्यानंतर घाणेवाडीजवळ संत गाडगे बाबा घाणेवाडी जलाशय हे साधारण 1929मध्ये बांधण्यात आलेलं आहे. हा तलाव भरल्यानंतर ही नदी दुथडी वाहते आणि ती या गणेश घाटाजवळ जालना शहरातील गणेश घाटाजवळ येऊन ही सीना आणि कुंडलिकाचा प्रवाह एक होतो. आणि पुढं ही कुंडलिका लोखंडी पूलपासून एकत्र वाहते आणि पुढं ती जालना तालुक्यातील कारला ममदाबाद ज्याला म्हणतात, कारला गाव आणि ममदाबाद पिंपळगाव या गावाजवळ जाऊन ही दुधना नदीला मिळते. दुधना नदी ही गोदावरी नदीची उपनदी मानली जाते. गोदावरीची उपनदी दुधना, दुधनाची उपनदी कुंडलिका आणि कुंडलिकाची उपनदी म्हणजे सीना, अशा ह्या नद्यांचा क्रम आहे. मित्र, अतिशय रौद्ररूप या नद्यांनी या जालना शहरामध्ये मध्यरात्री धारण केलं आणि तिचा प्रवाह हा तिचा दुथडी भरून वाहत होता. तिचं पात्र सोडून नदी वाहत होती. मी तुम्हाला दाखवू इच्छितो की जालना शहरामध्ये आज मी लोधी मोल्ला या येथील महाराणा प्रताप या स्मारकाजवळ पुतळ्याजवळ आलेला आहे आणि तिथून मी तुम्हाला कुंडलिका नदी दाखवत आहे. त्यानंतर मी राजमहलचा टॉकीज जवळचा राजमहल जवळचा पूल, त्यानंतर लोखंडी पूल आणि बसस्टँडचा पूल असा क्रम तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्या अगोदर आपण बघूया की जालना शहरामध्ये सकाळ उजाडल्यावर या पाण्याचा काय क्रम होता आणि कसं पाणी जमलं होतं, वाहत होतं. नक्कीच मित्रांनो, आपण हे जे बघत आहात ही कुंडलिका नदी आहे. कुंडलिका नदी समोर जे बघत आहात आपण, हे समोरचा तुळजाभवानी नगर एरिया, भालेनगरी तुळजाभवानी नगर ही आपण बघत आहोत. नदी सध्या शांत झालेली आहे. साधारण दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि 1:30 वाजता ही नदी थोडी शांत झालेली आहे. अतिशय रौद्ररूप या नदीने धारण केलं होतं. समोर आपण जे बघत आहात ही मियासाब दर्गा परिसर आहे. जालना शहरातून वाहत असलेली श्री कुंडलिका नदी. मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हा कुंडलिका नदीचा परिसर आहे. समोर हा जो बघत आहात हा राजमहल टॉकीजचा बनलेला पूल आहे, जो की तुळजाभवानी नगर इथं जात असतो. लोधी मल्ला येथे आपण आलेलो आहोत. हे नदीचं आपण पात्र बघत आहोत. आणि हा जो बघत आहात हा ऐतिहासिक घाट आहे. ज्यावेळेस जालना शहर नवीन वसले होतं त्यावेळेस नदीचा पात्राचा पाण्याचा उपयोग करण्यासाठी बांधण्यात आलेल्या हा घाट आणि ह्या घाटावरच्या पायऱ्या यासुद्धा आपण बघू शकता की संपूर्ण चिखल इथं साचलेला आहे. हा लोधी मोल्ला येथे असलेला
नदीपात्रामध्ये उतरण्यासाठी असलेला हा घाट आहे। मित्रांनो, जालना शहरातील ही कुंडलिका नदी कधी काळी असे सांगत असत की भरपूर पाण्याने 4-4 महिने वाहत असत, परंतु 2025च्या या सप्टेंबर महिन्यात 16 सप्टेंबरला ही नदी वाहत आहे आणि या परिसरातील नागरिक हे मुले पोहण्याचा आनंद लुटत आहे। मित्रांनो, हा आहे जालना शहरातील लोधी मोल्ला येथील ऐतिहासिक घाट। साधारण 300 ते 400 वर्ष जुना असलेला हा ऐतिहासिक घाट आहे। जालना शहरातून दर्गावेस इथून लोधी मोल्ला असलेला महाराणा प्रताप पुतळ्यापासून खाली उतरण्यासाठी हा असलेला लोधी मोल्ला येथील ऐतिहासिक दगडाचा घाट। मित्रांनो, आपण आलो आहोत राजमहल पूल येथे। आपण बघत आहोत ही कुंडलिका नदी। एका रात्रीत जिने रौद्ररूप धारण केलं अशी ही जालना शहरात वाहणारी कुंडलिका नदी। वाहून गेलं भरपूर घरं गिरं वाहून गेले, लकडकोटचे भरपूर घरं गिरं वाहून गेले, ट्रॅक्टर आले पळतो बोला ना। कुंडलिका नदीने या मध्यरात्री अतिशय रौद्ररूप धारण केलेलं होतं। लकडकोट बडी सडक तिकडून फार राजमहल पूल। पाण्याच्या प्रवाहामुळे हे सर्व झाडी इथं वाहून आलेली आहे। पाण्याचा प्रवाह इतका होता की पुलाचे कठडे सुद्धा तुटले। पुलाचे कठडे सुद्धा इथं तुटून पडलेले आहेत। मित्रांनो, हे आहे जालना शहरातील लोखंडी पूल, जो ब्रिटिशकालीन लोखंडी पूल होता आणि तो साधारण 2 ते 3 वर्ष अगोदर तोडून बांधला। पण या पुलाला आजही लोखंडी पूल किंवा लोखंडी पूल नावाने ओळखलं जातं किंवा संविधान पूल, मम्मादेवीचा पूल असं नावाने ओळखलं जातं। अतिशय खळखळ वाहणारं पाणी आपण इथं बघत आहोत। मित्रांनो, आपण कल्पना करू शकता की आता जर पाणी साधारण 1:30 वाजता दुपारी इतकं वाहत आहे, तर रात्री जेव्हा पाऊस चालू होता मध्यरात्री 3 वाजता किंवा सकाळी 6 वाजता जेव्हा पूर्ण शेतशिवारचं पाणी या नदीच्या प्रवाहामध्ये आलं, तेव्हा या नदीने, या कुंडलिका नदीने काय रौद्ररूप धारण केलं असेल। हा मोठा पूल, त्यानंतर हा छोटा पूल। हा कुंडलिका नदीचा छोटा पूल आपण बघत आहोत। त्या छोट्या पुलावरून वाहणारं हे पाणी आपण हे जे बघत आहोत हे समोरचा पंचमुखी महादेवचा परिसर आहे। या पंचमुखी महादेवच्या मंदिरामध्ये स्वयंपाकघरामध्ये सुद्धा पाणी घुसलं होतं। पंचमुखी महादेवचा परिसर सुद्धा पाण्याने व्यापून गेला होता। जालना शहरातून वाहणारी ही कुंडलिका नदी। मित्रांनो, हा आहे जालना शहरातील लोखंडी पूल। लोखंडी पुलावर मी आलेला आहे आणि इथून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की नदीचा प्रवाह
हा नदीचा प्रवाह आपण बघत आहोत की हे आपण जे बघत आहात ही कुंडलिका नदी आहे। समोर जालना शहरातील स्मशानभूमी अमरधाम स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला म्हणजे समोर गणेश घाट, जिथं गणेश घाट म्हणजे जालना शहरामध्ये येणाऱ्या सीना नदी आणि कुंडलिका नदी या दोन नद्यांचा उगम जिथं होतो आणि या प्रवाहाला बळकटी मिळते असं गणेश घाट समोर आहे। या कुंडलिका नदीने अतिशय रौद्ररूप धारण केलं होतं, परंतु आता ही नदी थोडी शांत झालेली आहे। जालना शहराच्या लोखंडी पूलपासून वाहणारी ही कुंडलिका नदी आपण पाण्याचा आवाज ऐकू शकता की खळखळ पाणी या नदीमध्ये वाहत आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, साधारण 18 ते 20 वर्ष अगोदर या कुंडलिका नदीला तिने पात्र सोडलं आणि दुतडी वाहत होते। त्यावेळेस या नदीने या असं इतकं रौद्ररूप धारण केलं की या लोखंडी पुलाला खालून पाणी लागले होते। हा लोखंडी पूल इतका उंच होता, इतकी भरून वाहत होती की मी स्वतः बघायला आलो होतो साधारण 20 वर्ष अगोदर। या नदीचं लोखंडी पुलाला खालून पाणी लागलं होतं। यामध्ये नव्याने बांधण्यात आलेले त्यावेळेचे धेडकरवाडी जवळचा पूल असो किंवा रामतीरथ जवळचा पूल असो की लोखंडी बसस्टँड जवळच्या सीना नदीवरचा पूल असो, राजमहल टॉकीजचा पूल असो किंवा लोखंडी पुलाच्या बाजूला एक जो पूल आहे तो पूल असो, हे सगळे 5-6 पूल त्यावेळेस साधारण 20 वर्ष अगोदर एक रात्र आणि अर्धा दिवस हे साधारण 24 तास हे पाण्याखाली गेलेले होते 20 वर्ष अगोदर। त्यानंतरची आठवण या 2024मध्ये जालना शहरामध्ये झाली। मित्रांनो, बालगोपालांना नागरिकांना हा नदी पाहण्याचा मोह आवरेना। सकाळपासून नागरिक या नदीजवळ पाणी बघण्यासाठी गर्दी करत आहे। हा आहे लोखंडी पूलच्या बाजूचा असलेला छोटा पूल, जो की जालना शहरातील पाणीवेसकडून येतो आणि मम्मादेवीच्या समोरकून जाणारा हा रस्ता असलेला हा पूलसुद्धा काही वर्षापूर्वी नव्याने बांधण्यात आला। अतिशय जोमाने वाहत असलेलं हे पाणी आपण इथं बघू शकता की दरवाजे खिडक्या जे वाहून आले ते आपण इथं बघू शकता। या पुलाजवळ अटकलेले हा दरवाजा खिडकी लक्कडकोटमधून वाहत आलेले हे दरवाजे खिडक्या आपण इथं बघत आहोत। हा दरवाजा इथं या पुलाला अटकलेला आहे। मित्रांनो, मी पोचलो आहे जालना शहरातील बसस्टँड येथे। आपण जे बघत आहात हे जालना शहरातील बसस्थानक आहे, जालना शहराचं बसस्टँड। आणि या बसस्टँडजवळून वाहणारी सीना नदी जिनं रात्री रुद्र धारण केलं। आपण जे बघत आहात हे रस्त्यावर साचलेला चिखल, हा असाच चिखल संपूर्ण रस्त्यावर होता, परंतु जालना शहरातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा रस्ता साफ करण्याचे प्रयत्न सकाळी चालू केले। हे जे बघत आहात आपण हे कुंडलिका नदी सीना नदीच्या काठी असलेलं हे कालिका माता मंदिर। कालिका माता मंदिरात सुद्धा साधारण 5 फुटापर्यंत काल मध्यरात्री पाणी होतं। 5 फुटापर्यंत ह्या कालिका माताच्या मंदिराजवळ पाणी होतं। संपूर्ण परिसर हा अतिशय जलमय झालेला होता। आपण बघत आहात आजही दुपारचे साधारण 1:30-2 वाजत आहे, अजूनसुद्धा हे काही नागरिक आपले स्वतःचा रस्ता स्वतः साफ करत आहे। हे असलेलं काळुंका माता महाकाली मंदिर, कालिका माता मंदिर, लक्कडकोट बसस्टँड। इथंच आपण बघतोय की ही लाईटाची डिक्कीसुद्धा आहे।
आपण हे बघत आहोत लाईटाची डिप्पीसुद्धा आहे आणि या डिप्पीजवळसुद्धा साधारण 5 ते 10 फूट पाणी साचलेलं होतं. परंतु MECB महामंडळ विद्युत पारेषणच्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळं अनर्थ होण्यापासून वाचला. या लाईटाच्या डिप्पीजवळसुद्धा साधारण 7 ते 10 फूट पाणी होतं आणि या परिसराजवळ असलेलं ट्रॅक्टरसुद्धा हे उलटं होऊन वाहून गेलं. तुम्हाला अगोदर इकडचा परिसर दाखवतो की शौचालयाजवळचा हा परिसर आणि इथं वाहून आलेली संपूर्ण खाण इथं थांबलेली आहे. आपण इथं बघू शकता ही संपूर्ण घाण इथं वाहून आलेली आहे. ही आहे कुंडलिका सीना नदी, जी सीना नदी कुंडलिकाला जाऊन मिळती. ही सीना नदी जालना शहराच्या बसस्टँडजवळून वाहणारी ही सीना नदी. मित्रांनो, आपण इथं बघू शकता की ट्रॅक्टर या नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाता जाता वाचलेला आहे. अतिशय रौद्ररूप या नदीने मध्यरात्री धारण केलेलं होतं. आपण इथं बघू शकता हे ट्रॅक्टरचा समोरचा भाग आणि ही जी ट्रॉली आहे ती उलटी होऊन पडलेली आहे. अतिशय रुद्ररूप या नदीने मध्यरात्री धारण केलेलं होतं. मित्रांनो, ट्रॅक्टर, कार, लक्कडकोटमधील कारागिरांचे लाकडीचे दरवाजे, खिडक्या सगळं वाहून गेलेलं आहे. आपण इथं बघू शकता की ह्या समोरच्या भागामध्ये हे कार काढण्याचं काम, JCBद्वारे कार काढण्याचं काम चालू आहे. पाण्यात वाहून गेलेली फोर व्हीलर कार काढण्यात येत आहे आणि 5-6 टू व्हीलर आतमध्ये असलेली आहे आणि एक टाटा. आपण इथं बघू शकता की हा संपूर्ण भाग इथं खचून गेलेला आहे. रात्री 5-6 टू व्हीलर गेलेली आणि एक टाटा. दरवाजे, खिडक्या सगळं नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जात आहे. अतिशय रौद्ररूप या नदीने धारण केलेलं आहे. मेरा नाम कुणाल जगदीश बदनीकर है. मेरा ट्रैक्टर है MH 217428. मेरे आंखों के सामने मेरा ट्रैक्टर पानी में बह गया है पर मैं कुछ नहीं कर सका.